पडते, पण ही शिक्षा मागे घ्या प्लीज. मी जी काही शिक्षा दिली आहे ती तुमच्या कर्मामुळे दिली आहे. आणि मी दिलेली शिक्षा, माझा शब्द हा काळ्या दगडावरची रेग असते. विषय संपला. ऐका ना, पण एक वडील म्हणून विचार करा ना. मग तुम्हाला पटेल की मी जे काही केलं ते तिच्या काळजीपोटी केलं. मी पण काळजीपोटीच करतोय. शिस्त लागायला पाहिजे तिला, यासाठी चाललंय. ऐक ना, माझ्या मागे जे काही गुण उधळता ना तुम्ही, ते मला कळलेत. त्यामुळे तिला शिक्षा भोगावी लागणार. विषय संपला. मी तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही तुमच्या आईंशी बोलू नका, त्यांना बघू नका, तर चालेल तुम्हाला? दरवेळी मला आणि माझ्या आईला मध्ये आणायची काय गरज आहे का तुला? तुमच्यासारखं नाही वागत आम्ही, कळलं ना? घरच्यांपासून गोष्टी लपवायची थेरं नाही करत आम्ही. तुम्हाला एक गोष्ट बोलली तर राग येईल तुम्हाला. नको बोलूस. जमीन विकली आईंना सांगितलं? घरच्या भल्यासाठीच तुम्ही हे सगळं केलं, पण लपवलत ना आईंपासून. खूप दे नाही एक काय म्हणे, जास्त चारा चारा जीभ चालते का तुझी? हा, केलं मी, दिली शिक्षा. त्याच्या मागे कारण आहे, आणि कारण तुला माहिती आहे. तुला काय कळतं का? घरात बसलेली असतेस तू. समाजामध्ये बाहेर काय चालतं, मुलं कशी वागतात, काय माहिती आहे तुला? आपली मुलगी बाहेर जाते, ती नेमकं कुणाबरोबर असते काय? आता हे बघितलं ना फोनवर, कोण कोण मुलं वडापाव खाताना फोटो बिटो. जाईल एक दिवस हात धरून पळून. काय करणार आहेस तू? काय झालं रे? काय झालं रे तिचा? विश्वास ठेवला होता, मुलाचं सगळं बघितलं होतं आपण, पण घडलं काय? नसतात काही गोष्टी हातात आपल्या. लक्ष द्यायचं असतं. आणि मी पिहूच्या बाबतीत लक्ष ठेवणार. ती काय चुकते, आणि एक मुळात मी तिला पाठीशी घालणारच नाही या बाबतीत. आणि जी व्यक्ती तिला पाठीशी घालेन म्हणजे तू. गाठ माझ्याशी. हा, एवढंच ओळखतो तुम्ही तुमच्या पिहूला? मी तिला किती ओळखतो हा मुद्दाच नाहीये. माझ्या बहिणीवर सुद्धा माझा पूर्ण विश्वास होता. ते नशीब, ते तू केलं सगळं म्हणून ती वाचली. पण देव परत परत ही संधी आपल्याला देणार नाहीये. उद्या झाला काही प्रॉब्लेम, काय करणार आहेस तू? पिहूच्या बाबतीत मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार. विषय संपलाय. आपली पिहू तशी नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. आपल्या मुलीवर विश्वास ठेवा. आणि रेवतीच्या बाबतीत म्हणाल तर रेवतीची काहीही चूक नव्हती. चूक त्या समोरच्या व्यक्तीची होती. आणि तो ईशान पिहूचा फक्त मित्र आहे, बाकी काही नाहीये. तर तो पिहूचा जो काही फक्त मित्र आहे ना, त्याचाच विचार कर एकदा. आत्ताच काय म्हणालीस तू? चूक रेवतीची नव्हती, चूक कुणाची होती? समोरच्या माणसाची होती. या ईशान तसा निघाला तर काय करशील? गेली मित्र मित्र मित्र, नंतर मग झालं आमचं काहीतरी, मग गेली त्याच्याबरोबर पळून, फासलं तोंडाला काळं माझ्या. काय करायचंय? मी प्रतिष्ठा आहे बाहेर, नाव आहे माझं. आपण पण तर पळून गेलो होतो ना. हो. अरे बापरे, गेलो होतो आपण पळून. नवरा कसा निघालाय? 100 नंबरी सोनं आहे का नाही? गॅरंटी आहे पुढचा वर्ग तसं निघणार आहे माझ्यासारखा. आणि ऐक ना, जास्त फालतू बडबड करू नको, नाही तिचं कॉलेज बंद करू. घरी बसू तिला. डोकं खाऊ नको मला. मगाशी मला ती एक वाटी खीर कमीच पडली होती. भाऊजींनी माझ्यावर ही जबाबदारी देऊन खूप मोठं काम केलंय. आता ही जबाबदारी मला जबाबदारीने पार पाडायला हवी. बाकी काही म्हणा, काय कमाल झाली आहे खीर. ही अनुना प्रत्येक गोष्ट प्रतिम बनवते. मला हे स्वयंपाक वगैरे करणं काहीच जमत नाही. अर्थात माझा जन्म काही स्वयंपाक वगैरे करण्यासाठी झालेलाच नाही. माझं काम फक्त या चविष्ट रेसिपींचा आस्वाद घेणे. रेशम
मी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते वाट नवीही चालता मी संसार माझा रेखिते. गुड मॉर्निंग. पिहू गुड मॉर्निंग बाळा. आई खूप भूक लागली. काय करू सांग, लगेच काहीतरी करते. काय करू सांग पिहू. पिहू पी पी मला भास झाला असणार यांनी मला आणि पिहूला एकमेकांशी न बोलण्याची शिक्षा दिली. मग ती तरी कशी येईल बाहेर. नक्कीच रात्रभर रडत बसली असणार. मी पाठवलेली खीर तरी खाल्ली असेल की नाही काय माहित. घरात अजून कोणी उठलं नाही. सगळे उठायच्या आत एकदा तिला बघून येते. नप्पा काय करत होतीस इकडे? माझ्या मते ही आपली खोली नाही. कोणाची आहे बरं हिरो? पिहू? ते प्रथम आणि पिहूला उठवायला आले होते. का? मी सांगितलं होतं ना तुला. का असं होतं? कायम असंच होतं. मी एक गोष्ट सांगितलेली असताना बरोबर त्याच्या विरुद्ध तुला काहीतरी वागायचं असतं. असं नाहीये. ते कॉलेज क्लास. लहान आहे का ते? कॉलेज
क्लास बघेल ना ती तिचं तुला माहिती अनु इच्छा नसते माझं हे सगळं वागायची, पण तू ते मला वागायला प्रवृत्त करते. आता काहीच गरज नव्हती ना हे करायची तुला, जेव्हा मी सांगितलंय की नाही वागायचंय असं. ठीक आहे, माझी भाषा तुला कळत नाही, तुझ्या भाषेत मी तुला समजावतो. शिक्षा, ही शिक्षा मोडली म्हणून अजून एक शिक्षा. आज अख्खा दिवस तू जेवायचं नाही आणि देहूला जेव घालायचं नाही. अहो तिने काल रात्री पण मग मी काय करू? मी सांगितलं होतं हे वागायला मागे उचल. अहो मला ऐका मला माहिती आहे तू हे सगळं वागणार, तुमच्या दोघींमधलं प्रेम उफाळून येणार, मग तुम्ही एकमेकींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून मी शिक्षा आणली आहे. नाही 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 काय मी ठरवणार काय करायचं ते. अहो ऐका ना. यानंतर मित्रांशी बोलायचंय का, मित्रांबरोबर वडापाव जोडायचा आहे का, हा? मेसेज करायचेत काय ईशानला, मग यानंतर ती बाहेर जाणार नाही, चावी माझ्याकडे, मी ठरवी कोणी कुठं जायचं. जेवायचं नाही, जेवायला द्यायचं नाही. नाही चल चल. ऐका ना, माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही ऐका माझं. मला तुम्ही कुठलीही शिक्षा द्या, 8 दिवस मला न जेवायची शिक्षा द्या, मी सगळं सहन करेन, पण माझ्या पिहूला असं एकटीला काही न खाता पिता खोलीत कोंडू नका. माझी पिहू माझा जीव आहे. आम्ही माय लाईक नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. तोच तर प्रॉब्लेम आहे. हे जे काही मैत्रीमध्ये चाललंय ना सगळं, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. मी जर एखादी गोष्ट सांगितली होती तर ती धुडकावून लावून तू तिच्याकडे गेलीस. नाही, तू असशील ते मैत्रीण, मी बाप आहे तिचा, मी नाही मित्र वगैरे. आणि बाप असण्याचं कर्तव्य मी चोख बजावणार. शब्द दिला होता ना, माझा शब्द मोडला ना तुम्ही, माझा शब्द. नाही नाही, ऐका, तिने शब्द नाही मोडला, शब्द मी मोडला. तेव्हा तिला मोबाईल मी दिला, कारण मला तिची काळजी वाटत होती, म्हणून तो मोबाईल तिला दिला गेला. एक आई म्हणून तिच्या चांगल्याचा, तिच्या सुरक्षेचा विचार होता, बाकी काही नव्हतं माझ्या मनात. आणि आत्ता पण मी शब्द मोडला, कारण माझ्या बाळांनी रात्रीपासून काही खाल्लं नाहीये. अहो, मला एकदा तिला बघून तिला खाऊ घालायचं होतं. मूळ मुद्दा, मी जर सांगितलं होतं की पिहू फोन वापरणार नाही, तर तिच्याकडे फोन कसा आला, का आला? म्हणजे माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये. नाही ना, म्हणून तर तिच्याकडे फोन आला. माझ्या नकळत माझे शब्द मोडता ना तुम्ही. नाही, शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. यानंतर ना मला थांबवायचं नाही, मी सगळ्यांना नाही, तुम्ही ऐका, एकदा माझं ऐकून घ्या. तुम्ही ना एक वडील म्हणून विचार करा, मग तुम्हाला पटेल की मी चुकीची नाही. अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तिला एक छोटासा मोबाईल घेऊ. पण त्यांनी काय फरक पडणार होता? हो, आपल्याला कळलं असतं ना तिला कधी यायला उशीर होतोय किंवा कुठे अडकली आहे, हे आपल्याला कळलं असतं ना. हे बघा, त्या दिवशी पण काय झालं, त्या दिवशी जर तिच्याकडे एक मोबाईल असता तर ती आपल्याला कळवू शकली असती की क्लासला सुट्टी आहे म्हणून मी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, तिकडे मला उशीर होणार आहे, मग ट्रेन्स बंद झाल्या. आपल्याला काहीच माहित नव्हतं, तिला उशीर झाला. खरं सांगा, बाबा म्हणून तुम्हाला पण तिची काळजी वाटत होती की नाही? त्या दिवशी आपल्या मनात नको नको ते विचार येत होते की पिहूला काही झालं तर नसेल ना, ती कुठे अडचणीत तर अडकली नसेल ना, येत होते की नाही? तेव्हा जर तिच्याकडे मोबाईल असता तर ती आपल्याला कळू शकली असती. त्या दिवशी मग पुढे काय झालं तुम्हाला माहितीच आहे. आणि मंदारला इथलं काही माहित नव्हतं. तो अनायसा मला मार्केटमध्ये भेटला, दुसऱ्या दिवशीच भेटला. मी त्याला माझी काळजी सांगितली आणि त्यांनी त्याच्याकडचा जुना मोबाईल पिहूला दिला. भीक मागितलीस त्याच्याकडे? मंदारकडे भीक मागितलीस ना की माझ्या मुलीकडे फोन नाहीये,
माझा नवरा तिला फोन घेऊन देत नाही, माझ्या नवऱ्याची ऐपत नाहीये तिला फोन घेऊन देण्याची. प्लीज मला फोन घेऊन दे. आधीच नाचक्की होते. तुझे ते माहेरचे लोक माझा सतत अपमान करत असतात, त्यांच्या समोर जाऊन तू हात पसरलास, बरोबर ना? नाही हो, मी असं काही केलं नाही. मी असं का करेन? माझ्या मुलीची काळजी होती, फक्त ती काळजी मी त्याला सांगितली. माझ्या मनात असं नव्हतं काही तुमच्याबद्दल सांगायचं, आणि मी तुमच्याबद्दल कधीच सांगत नाही. तुम्हाला तर माहिती आहे मंदारची चूक नव्हती यार. अहो, तुम्ही काय करताय? अहो ऐका ना, काय कोणाला फोन करताय? हॅलो. ए मंदार, कोणाला विचारून माझ्या मुलीला फोन दिला रे तू? पिहू कॉलेजला जाते, ट्रेनने प्रवास करते. तिच्या सेफ्टीसाठी मी तिला तो फोन दिलाय आणि तिच्या सेफ्टीची काळजी मला आहे, तुम्हाला नसली तरी. ती माझी मुलगी आहे, कळलं ना? तिच्या सेफ्टीचं काय ते मी बघून घेईन. एवढीच तिच्या सेफ्टीची काळजी असती ना तर मला हा तिला फोन द्यायची गरज लागलीच नसती. तुमच्यापैकीच कुठेतरी घेऊन दिला असता ना. एनिवेज, माझ्या ताईचे चांगले संस्कार आहेत म्हणून ती टिकले या घरात. दुसरी कोणी असती ना तर केव्हाच पळून गेली असती. मग तुम्हाला कळलं असतं. जास्त बोलायचं काम नाही, कळलं ना? माझ्या मुलीचं आणि बायकोचं काय करायचंय ते मी बघून घेईन. यानंतर माझ्या घरात नाक खुपसायचं काम नाही. जर तसं केलं ना तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. ताई माझी बहीण आहे आणि पिहू माझी भाची. तुम्ही लोक त्यांना आमच्यापासून असं दूर ठेवू शकत नाही, मी सांगून ठेवतो. हे मी काय करू शकतो ना हे अजून तू पाहिलंच नाहीये. तुझी काय ती श्रीमंती, संस्कार, हे सगळं तुझ्याकडे ठेव, कळलं ना? यानंतर जर परत माझ्या बायकोशी किंवा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हा सगळ्या गोखल्यांना पुरून उरे ना मी. हॅलो हॅलो. अरे जा रे. म्हणजे ताईला भेटायचं नाही, अनुला भेटायचं नाही. मी पण बघतोच ना तू मला पिहूला भेटण्यापासून आणि ताईला भेटण्यापासून कसा रोखतोस ते. हे स्वतःला दोघींसाठी काही करायला नको. अरे मी करतो तर याचा इगो मध्ये येतो का? मंदार, अविनाश रावांचा फोन होता का? कशासाठी आला होता फोन? आई अगं पिहू पण ना फोन सायलेंटवर ठेवायला विसरली. आपण तिला फोन दिलाय हे कळलंय त्यांना. काय? मला तो माणूस धमकी देत होता. मला म्हणतो कसा की इथून पुढे ताईशी संबंध ठेवायचा नाही, पियूशी बोलायचं नाही. ह्याला काय अर्थ आहे का? काय उलट्या काळजाचा माणूस आहे हा. स्वतःच्या पोरीविषयी जरा सुद्धा माया नाही करे याच्या मनात. हा असला बाप कुठेच बघितला नाहीये मी आजपर्यंत. एक नंबरचा युसलेस आहे, डिक्टेटर आहे का? कुठल्या मुहूर्तावर ताई या माणसाच्या प्रेमात पडली ना ते कळत नाही. मी एकमेकींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून मी शिक्षा आणली आहे. नाही नाही नाही. नाही 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 नाही, काय ती बाहेर जाणार नाही. चावी माझ्याकडे. यांनी पिहूला बंद करून ठेवलं. देवा, काय करू मी आता? यांनी दिलेल्या शिक्षेमुळे कालपासून घरी आल्यावर पिहूने काही खाल्लं पण नाही. सकाळी उठल्यावर पिहूला भूक लागते. काही खाल्लं नाही तर तिला त्रास होतो. अविनाशच्या हातापाया पडले तरी काही उपयोग होणार नाही. पण पण पिहूला कसंही करून काहीतरी खायला द्यायला हवं. अशा सगळ्या मैत्रिणींचे वडील किती प्रेम करतात त्यांच्यावर. मुलगी वडिलांची जास्त लाडकी असते ना. पण बाबा माझा इतका राग का करतात? नको ना ग रडूस. अनुवेनी मला सगळं समजलंय. आधी नवऱ्याला त्रास द्यायचा आणि मग त्याच्या मनाविरुद्ध वागायचं. मग अशीच रडणार ना मुळू मुळू. दुसरं येतं का हिला? जरा थांबतेस का तू? खरं तर ना दादाने पिहूला तेव्हाच फोन द्यायला हवा होता.
हे काय ऐकतो मी यावी? तू अनु आणि पिहूला एकमेकींची न बोलण्याची शिक्षा दिलीस. हो, आणि ऐक ना, तू यामध्ये पडू नकोस, कारण तू कितीही सांगितलं तरी मी ऐकणार नाहीये. माझा शब्द काळ्या दगडावरची रेगे, विषय संपला. हे बघ, घरच्या लक्ष्मीला तू जर असं दुःखी केलंस ना, असं रडवलंस, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, लक्षात ठेव. नात्यांची जरा कदर कर, पश्चातापाची वेळ येईल तुझ्यावर. काय व्हायचं ते उद्या ना, मला नाही फरक पडत. अभि, तुला कसला एवढा गर्व झालाय मला माहित नाही, पण मोठ्या भाऊ या नात्याने मी तुला सांगतोय, या दोघीही तुझ्याशी जोडलेल्या त्या नात्याची शिक्षा भोगतायत. हो, पण मग मी अडवलं नाहीच आहे त्यांना. त्यांना जर जायचं असेल तर ते जाऊ शकतात मला सोडून. तुला जर त्यांच्याशी नातं जपता येत नसेल ना, तर हा तुझा प्रश्न आहे. पण अरे, त्या दोघींचं एकमेकींची खूप सख्य आहे, आणि तुला चांगलं माहिती आहे त्या दोघीही एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत. तर ही का असं वागतोयस तू? तुझ्या या असल्या वागण्याचा खूप त्रास होतोय आम्हा सगळ्यांना. अगं, सगळ्या मुलांकडे आजकाल फोन असतो, एवढं काय त्यात? आणि चैन म्हणून नाही तर गरजे करता तो फोन हवा. या अशा गोष्टीवरून अविदादांनी शिक्षा केली. कशाला हवे ते चोचले? कॉलेजला जाते शिक्षण घ्यायला, सरळ नाकासमोर जायचं आणि घरी परत यायचं. कशाला हवा फोन? आई, अगं कुठल्या जमान्यात वावरतीयस तू? समजा पिऊला काही इमर्जन्सी आलीच तर कसं कळवणार ती आपल्याला? काय करेल ती? हे असंच असलं काहीतरी सांगून सहानुभूती मिळवायची आणि मग त्याचा गैरफायदा घ्यायचा. आई, आपली पिऊ नाहीये ग अशी. वयाच्या मनाने ना खूप समजूतदार आहे ग ती. मती भ्रष्ट व्हायला 1 सेकंद पुरा असतो हा रेवती. काय बोलतीयस ग आई तू? नात आहे ना तुझी ती. तू कशाला आलीयस इकडे? चहा हवाय ना तुला? हो, हा, तू जा, मी आणून देते तुला. आम्ही बसते इकडे. नको, तू रूम मध्ये जा, मी आणते ना. मग मला चहा नको, कॉफी घेऊन ये. हो, कॉफी आणते. जा. हानुबाई, तू नको काळजी करूस. मी आत्ता अविदादाशी बोलते. चल. नाही नाही रेवती, यांना नाही ना पटत. मी नाही बोलणार पियुशी, नाही बघणार तिला. रेवती, तुम्ही माझं एक काम करा. वहिनी, तू जे सांगशील ते करीन मी. तू सांग तर खरं. यांच्याकडनं किल्ली घ्या, कुलूप उघडून पिऊला काहीतरी खायला लावा. काल रात्रीपासून तिने काही खाल्लं नाही. तिला भूक नाही सहन होत रेवती. चल, आपण अविदादाकडनं किल्ली घेऊया आणि मी पिऊला खाऊ घालते. चल, आत्ताच बोलूया त्याच्याशी. मी पण येऊ? हो, चल 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 अनुवहिनी, काही नाही होणार. चल. ऐक ना, मी ना सगळ्या गोष्टींनी आधीच वैतागलोय बरं का. तू मला प्लीज लेक्चर दे. मी काय म्हणतो, त्यापेक्षा ना तू या सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसूच नको ना. जर नाक खुपसू द्यायचं नसेल ना, तर हे मला नाही, माझ्या बायकोला सांग, सीमाला. ती सतत नाक खुपसत असते, तुला आणि त्या दोघींनाही त्रास होतो. ती तुमच्यामध्ये भांडण लावून गंमत बघत बसते लांबून. बरोबर बोलतोयस राजन दादा. अविदादा, मला खरं सांग, पिहूकडे फोन आहे याबद्दल सीमा वहिनीनेच भडकवलं ना तुला? ए रेवती, दादा माझ्याशी बोलायला आला, त्याच्यात आणि माझ्यात काही आर्ग्युमेंट चालू असेल की लगेच स्वतः हजेरी लावायची गरज नाही, कळलं ना? तुला नसेल, पण मला स्वतःचं डोकं आहे. अरे मग तेच तर मी म्हणते दादा, तू स्वतंत्रपणे विचार करू शकतोस. मग दुसऱ्याच्या सांगण्यात येऊन असं आताताईपणे का वागतोयस? असं कॉलेजला जाणाऱ्या मुलीला तू रूम मध्ये बंद करून ठेवतोयस, हे बरोबर आहे का? मुळात मी आताताईपणे वागत नाही. उद्या पिहूचं कुठलं वेडं वाकडं पाऊल पडू नये यासाठी खबरदारी घेतोय मी. का? तुझा तुझ्या मुलीवर विश्वास नाहीये? असं तर नाहीये ना दादा की माझ्या चुकीची शिक्षा तू पिहूला देतोयस? नाही, तुम्ही समजून घ्या ना. अरे रेवती, तू एवढी समजूतदार आहेस. काय लग्न ठरवायच्या वेळी आपण दोघांनी बघितलं होतं सगळं, तिघांनी मिळून बघितलं होतं सगळं. फसवलं ना आपल्याला. पिहूच्या बाबतीत नाही झालं पाहिजे ना असं. चालणार आहे का तुला असं घडलं तर? मला नाही चालणार आहे. नाही, आणि एक गोष्ट तुम्ही विसरताय, ती खोटं बोलली आहे माझ्याशी. दादांत खोटं बोलली आहे ही पण. काय आहे ना, आत्ता जर मी तिला माफ केलं ना, तर ती
परत परत खोटं बोलणार, हिंमत वाढणार तिची खोटं बोलायची. आणि मग हिंमत वाढली, अजून काहीतरी वेडवाकडं मोठं पाऊल उचललं, तोंडाला काळा फासणार माझ्या. नाही दादा, बरं ठीक आहे, तुला तिला फोन नाही ना द्यायचा आहे, नको देऊस. पण असं हे तरुण मुलीला रूम मध्ये बंद ठेवायचं बरोबर वाटतं का? आणि हे काय रे, अनुवहिनीने पियूशी बोलायचं नाही, ही कुठली शिक्षा आहे? तुला चालेल आईशी बोलू नको म्हटल्यावर? अहो ऐका ना, तुम्ही म्हणताय ना, मी नाही बोलणार तिच्याशी, मी नाही जाणार तिच्या खोलीत. फक्त मला तिला काहीतरी खायला देऊ दे. काल रात्रीपासून काही खाल्लं नाहीये तिने. मी रेवतीकडे फक्त काहीतरी खायला देते ना, प्लीज. काय बोलते, कालपासून उपायची यार, का मी येडा वाटलं का तुम्हाला? सीमा वहिनी घेऊन गेली होती खीर. खोटं तरी बोल नको, खोटं बोल नको. सीमा, तिच्याबद्दल न बोललेलंच बरं. आणि अनु म्हणतीये ना की रेवती तिला खायला निघून देईल म्हणून पिहूला, पण त्यासाठी तुझी हरकत असायचं काहीच कारण नाहीये. प्लीज ना हवी दादा, पिहू जेव्हा लग्न होऊन सासरी जाईल ना, तेव्हा तुला बघ तिची कशी आठवण येईल. आणि तेव्हा तुला तुझा स्वतःचा राग पण येईल की मी कसा वागत आलोय तिच्याशी. नको ना असा वागूस, प्लीज नको ना इतकं कठोर होऊस. ओके, नको बडबड करू नको. जा, तर काय ते खायला प्यायला जायचं द्या. थँक्यू. चल वहिनी. ए चल ए कुठे? चल वहिनी, चल. काय चल? मी 1 मिनिट, ह्या दोघी समोरासमोर नाही आल्या पाहिजे. तुझा नाही नाही दादा, मीच जाणार आहे, मीच देणार, दोघी भेटणारही नाही. ते तिला जेवण पिऊला. हो, मी फक्त रेवतीकडे ब्रेकफास्ट देते, मी नाही जाणार द्यायला. नाही. काय हसतो, काय वेडा आहे मी? पिहू, ए पिहू, काय झालं तुला? पिहू, 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 डोळे उघड. अभि दादा, राजन दादा, लवकर या. पिहू, बाळा काय होतंय तुला? उठ ना पिहू. ए पिहू. मला वाटलंच होतं. अभि दादा लवकर या. पिहू ऐक ना, काय झालंय बाळा? उठ ना. इकडं काय आवाज मी पण ऐकला. चाललोय ना मी. तुला जायची गरज आहे? ए पिहू, दादा बघ ना. पिहू, ए बा, काय झालंय? हा, अरे दादा, मी कुलूप उघडून आत आले, बघते तर पिहू बेशुद्ध पडली होती. पिहू उठ ना. पाणी आण ना दादा, पाणी. पिहू ऐक ना, उठ ना. पिहू, पिहू. अरे दादा, बघतोयस काय? तुझी मुलगी आहे ना, तू इसका कसं निष्ठूर वागू शकतो तिच्याशी? हे घे, ते नंतर बोलू आपण. तर थांब तू. पिहू, हे पिहू, 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 डोळे उघड बाळा. उठ अगं. पिहू, हे पिहू. पिहू, उघड बाळा. वाटतंय बरं? उठ उठ.
कसं तरी होतंय, घरघरतंय. हा पाणी पी, तुला बरं वाटेल. उठ उठ. हे घे, हे घे. ये सावकाश सावकाश. दे दे दे. हा पाणी पी.